परीक्षित राजाचा मृत्यू जवळ आलेला आहे. 7व्या दिवशी त्याचा देहांत होणार आहे. शुकाचार्य महाराज आपण होऊन त्याला सांगण्याकरता निघाले. देवमंडळी स्वर्ग लोकातून आली. शुकाचार्य महाराजांना नमस्कार केला. त्यांनी बरोबर येताना स्वर्गामध्ये जे अमृत आहे ते अमृताचा एक घडा भरून आणला होता. त्यांनी शुकाचार्य महाराजांना विनंती केली, महाराज आम्हाला आपल्या जवळ जे भागवत कथारूपी अमृत आहे ते आम्हाला द्या आणि हे आम्ही आणलेलं अमृत तुम्ही घ्या. कशा करता? हे अमृत त्या परीक्षित राजाला पाजा तुम्ही, म्हणजे त्याला मृत्यू येणार नाही. आम्हाला भागवत ऐकायचंय. हसले शुकाचार्य. तुमच्या स्वर्गातलं अमृत तुम्ही रोज पिता म्हणाले, पण तुम्ही कुठं अमर आहात? तुमचंही पुण्य संपल्याबरोबर तुम्हाला खाली यावं लागतं. तेव्हा भागवताला अमृताने विकत घ्यायचं किंवा अमृत द्यावं आणखी भागवत ऐकावं ही त्यांची इच्छा शुकाचार्यांना पसंत. हे खरे भक्त नाही. त्यांनी सांगितलं, पाहू म्हणाले, सध्या सवड नाही. त्यांना सोडून गेले, निघून गेले.